नमस्कार. भूगोल विषयाच्या अध्यापनामध्ये आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. आज आपण लोकसंख्या भाग 1 या प्रकरणामधील उपघटक, लोकसंख्या बदलाचे घटक किंवा लोकसंख्या वाढ यांचा अभ्यास करणार आहोत. लोकसंख्या बदलाचे घटक किंवा लोकसंख्या वाढ हा मुद्दा बघत असताना आपल्यासोबत आपल्या भूगोलाचे पाठ्यपुस्तक असणे हे खूप गरजेचे आहे. तर आपण पाठ्यपुस्तक घेतले नसेल तर ते पाठ्यपुस्तक घ्या. आत्ता बघा, तुम्हाला पान नंबर 7 वरती लोकसंख्या बदलाचे घटक व त्याच्या खाली लोकसंख्या वाढ हा मुद्दा दिलेला आहे आणि त्याच्या खाली आकृती 1.6 चा अभ्यास करा व प्रश्नांची उत्तरे लिहा असं म्हटलेलं आहे. तर ही जी आकृती आहे आणि त्याखाली दिलेले जे 4 प्रश्न आहेत यांची माहिती आपण लोकसंख्या बदलाचे घटक यामधील जे उपमुद्दे आहेत त्यांचा अभ्यास केल्यानंतर बघणार आहोत. म्हणजे तुम्हाला या आकृतीमध्ये काय सांगितलेलं आहे ते व्यवस्थित समजेल. तर आता बघा, आपला जो मुद्दा आहे तो लोकसंख्या बदलाचे घटक किंवा लोकसंख्या वाढ हा आहे. आता आपली जी लोकसंख्या आहे, आपल्या भारताची असेल किंवा जगाची असेल, ही कायमस्वरूपी बदलते. म्हणजे काय होतं, तर लोकसंख्या जेवढी आहे तेवढी राहत नाही, त्यामध्ये वाढ होते किंवा त्यामध्ये घट होते. शक्यतो काही अपवादात्मक परिस्थिती वगळता आतापर्यंत लोकसंख्येमध्ये वाढ झालेली आहे. तर या लोकसंख्या वाढीचे किंवा लोकसंख्या बदलाचे काही घटक आहेत, ते घटक आपल्याला बघायचे आहेत. तर बघा, लोकसंख्या बदलाचे मुख्य 3 घटक आहेत. त्यामध्ये पहिला आहे जन्मदर, त्यास ढोबळ जन्मदर असेही म्हणतात. दुसरा आहे मृत्यूदर, त्यास ढोबळ मृत्यूदर म्हणतात. व तिसरा आहे स्थलांतर. हे लोकसंख्या बदलाचे 3 महत्त्वाचे घटक आहेत. आता आपण जन्मदर व मृत्यूदर यांच्या व्याख्या, त्यांचं सूत्र व तो कसा काढला जातो हे बघणार आहोत. व स्थलांतराची माहिती आपण प्रकरण क्रमांक 2 मध्ये घेणार आहोत. आता बघा, जन्मदर किंवा ढोबळ जन्मदर असेही त्यास म्हटले जाते. याची व्याख्या दिली, एका वर्षात दर 1000 लोकसंख्येमागे जन्माला येणारी जिवंत अब्रके होय. बघा कशी दिलेली आहे व्याख्या. एका वर्षात म्हणजे कोणतंही एक वर्ष, 2020 असेल, 2019 असेल, असं कोणतंही एक वर्ष, त्यामध्ये दर 1000 लोकसंख्येमागे म्हणजे 1000 लोकसंख्येमागे जन्माला येणारी जिवंत अब्रके होय. म्हणजे एका वर्षात 1000 लोकसंख्येमागे जन्माला किती जिवंत अब्रके आलेली आहेत त्यांची संख्या म्हणजे जन्मदर होय. मग तो 10 असेल, 20 असेल, 30 असेल, तो दर 1000 जन्मदर व्यक्त केला जातो. आत्ता आपण जन्मदर काढण्याचे सूत्र बघूया. बघा, तुमच्या पान नंबरवर 8 वरती जन्मदर किंवा ढोबळ जन्मदर काढण्याचे सूत्र दिलेले आहे. सूत्र कसं आहे बघा, एका वर्षात जन्मलेल्या जिवंत अब्रकांची संख्या छेद त्या वर्षाची एकूण लोकसंख्या गुणुले 1000. आता हे झालं सूत्र. सूत्र पुन्हा एकदा बघा, एका वर्षात जन्मलेल्या जिवंत अब्रकांची संख्या छेद त्या वर्षाची एकूण लोकसंख्या गुणुले 1000. आता हेच उदाहरण आपल्या पुस्तकामध्ये सोडवून दिलेलं आहे. मग आता दिलेलं उदाहरण कसं आहे बघा, एका वर्षात जन्मलेल्या जिवंत अब्रकांची संख्या 3250 आहे. त्या वर्षाची एकूण लोकसंख्या 2,23,000 आहे आणि गुणुले 1000. हे उदाहरण सोडवल्यानंतर 14.57 असे उत्तर येते. 14.57
57 याचा अर्थ काय? तर त्या शहरामध्ये त्या वर्षी जवळपास 14.57 जिवंत अभ्रके जन्मास आली आहेत. म्हणजे ढोबळ जन्मदर हा दर हजारी जवळपास 14.57 इतका आहे. म्हणजे याचा अर्थ काय? तर त्या शहरामध्ये जवळपास 1000 लोकसंख्येच्या पाठीमागे 14 ते 15 जिवंत अभ्रके जन्माला आलेली आहेत. यास जन्मदर किंवा ढोबळ जन्मदर असे म्हणतात. लोकसंख्या बदलाचा मृत्यूदर किंवा ढोबळ मृत्यूदर हा दुसरा घटक आहे. आता याचा अर्थ कसा आहे बघा. एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे होणारे मृत्यू होय. म्हणजे पाठीमागं आपण जन्मदर बघितला, आता मृत्यूदर आहे. मृत्यूदर सुद्धा जन्मदराप्रमाणे सांगितला जातो. तो कसा? एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे होणारे मृत्यू. जन्मदरामध्ये काय होतं? एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे जिवंत अभ्रके. इथं फक्त जिवंत अभ्रकाच्या ठिकाणी मृत्यू होय. एवढाच फक्त बदल जन्मदर आणि मृत्यूदर यांच्यामध्ये आहे. मग आता मृत्यूदर काढण्याचे सुद्धा सूत्र हे त्याच पद्धतीनं आहे. ते सूत्र कसं आहे? मृत्यूदर किंवा ढोबळ मृत्यूदर बरोबर एका वर्षात झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या छेद त्या वर्षाची एकूण लोकसंख्या गुणुले 1000. आता यामध्ये फक्त बदल काय झाला आहे बघा. वरती फक्त एका वर्षात झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या घेतलेली आहे आणि जन्मदरामध्ये काय होतं? तर फक्त जिवंत अभ्रकांची संख्या. एवढा बदल फक्त यामध्ये झालेला आहे. आता तुमच्या पुस्तकातील पान नंबर 8 वरील जरा प्रयत्न करा. यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा. वरील उदाहरणातील शहरात एका वर्षात 2986 मृत्यू झाले असतील तर त्या शहरातील मृत्यूदर किती? आत्ता आपल्याला या उदाहरणावरून मृत्यूदर काढायचा आहे. तर दिलेली आकडेवारी आपण या सूत्रामध्ये ठेवायची. आता एका वर्षात झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या ही 2986 आहे. त्या वर्षाची एकूण लोकसंख्या ही 2,23,000 एवढी आहे गुणुले 1000. आता हे गणित सोडवल्यानंतर उत्तर येते 13.39. म्हणजे त्या शहराचा मृत्यूदर किंवा ढोबळ मृत्यूदर हा 13.39 इतका आहे. म्हणजे अशा पद्धतीनं जन्मदर आणि मृत्यूदर हे काढले जातात. आपल्याला बघा आता तिसरं जे सूत्र दिलेलं आहे ते आहे लोकसंख्या वाढ. आता या लोकसंख्या वाढीच्या सूत्रानुसार लोकसंख्या वाढीची आकडेवारी काढताना आपल्याला दुसरीसुद्धा आकडेवारी विचारात घ्यावी लागते. मग आता बघा पुस्तकामध्ये तुम्हाला लोकसंख्या वाढीचं जे सूत्र दिलेलं आहे ते सूत्र कसं आहे बघा. तर हे सूत्र आहे सध्याची लोकसंख्या वजा आधीची लोकसंख्या. मग आत्ता जर आपण विचार केला तर आपल्याला उदाहरणामध्ये सध्याची लोकसंख्या दिलेली आहे. आता उदाहरण कसं आहे बघा. एका शहरात 2019 साली 3250 अभ्रके जन्माला आली. त्यावेळेस त्या शहराची लोकसंख्या 2,23,000 होती. म्हणजे 2,23,000 ही संख्या जन्माला आलेली अभ्रके विचारात घेऊन दिलेली आहे. मग आता आपल्याला या सूत्रानुसार आधीची जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या काढावी लागेल. मग आधीची लोकसंख्या कशी काढलेली आहे बघा. तर सध्याची जी लोकसंख्या आहे ती 2,23,000 इतकी आहे वजा 264. 264 कसं काढलं आहे बघा. तर 2019 साली त्या शहरामध्ये
जन्माला आलेली जिवंत अब्रके आहेत 3250 आणि मृत्यू झालेत 2986. म्हणजे त्या वर्षी त्या शहरामध्ये प्रत्यक्ष वाढ ही 264 इतकी झालेली आहे. म्हणून आधीची लोकसंख्या काढण्यासाठी सध्याची जी 2,23,000 लोकसंख्या आहे त्यामधून 264 ही वार्षिक वाढ वजा करायची. वजा केल्यानंतर आपल्याला 2,22,736 एवढी आधीची लोकसंख्या येते. मग आता आधीची लोकसंख्या आल्यानंतर आपण लोकसंख्या वाढीचे जे सूत्र आहे त्या सूत्रामध्ये या किमती घालून आपण हे गणित सोडवायचे. मग आता बघा, सध्याची लोकसंख्या आहे 2,23,000 आणि आधीची लोकसंख्या होती 2,22,736. ही जर वजाबाकी केली तर वार्षिक वाढ जी आहे ती 264 इतकी येते. म्हणजे यावरून सदर शहराची 2019 या वर्षी लोकसंख्या ही 264 इतक्या आकड्यांनी वाढलेली आहे. चौथे सूत्र आपल्याला दिलेलं आहे लोकसंख्या वाढीचा दर. आता हे जे सूत्र आहे ते सूत्र तुमच्या पुस्तकामध्ये आहे. ते कसं आहे बघा, लोकसंख्या वाढ छेद आधीची लोकसंख्या गुणुले 1000. लोकसंख्या वाढीचा दर कसा काढला जातो बघा, आधीची लोकसंख्या लोकसंख्या वाढ छेद आधीची लोकसंख्या गुणुले 100. म्हणजे इथं 100ने गुणलेलं आहे. याचा अर्थ लोकसंख्या वाढीचा दर हा टक्केवारीमध्ये किंवा शेकडेवारीमध्ये काढला जातो. आता बघा, आपण जी पाठीमागं उदाहरणं सोडवलेली आहेत आणि त्यामध्ये जे आकडे आपल्याला मिळालेले आहेत ते आपण या सूत्रामध्ये टाकायचे. आता लोकसंख्या वाढ जी आहे ती किती होती आपली 264. आधीची लोकसंख्या आपण काढलेली होती, किती आलेली होती 2,22,736 गुणुले 100. आता हे उदाहरण सोडवल्यानंतर उत्तर किती येतं बघा, उत्तर आहे 0.118525,968. म्हणजे हा मोठा आकडा तुम्हाला दिलेला आहे. कारण यामध्ये एक जर आकडा पाठीमागे पुढे केला तरी सुद्धा वरील उदाहरण चुकू शकतं किंवा आकडेवारी चुकते. मग जर आपण जर राऊंड फिगर केलं तर राऊंड फिगर किती केलेलं आहे बघा, तर ते येतं 0.12 इतकं येतं. म्हणजे सदर शहरामध्ये लोकसंख्या वाढीचा शेकडा दर हा 0.12 इतका आहे. हा दर जो आहे तो शेकडेवारीमध्ये किंवा टक्केवारीमध्ये सांगितला जातो. म्हणजे 100मध्ये 0.12 इतकी वाढ ही त्या शहरामध्ये झालेली आहे. आत्ता आपण पान नंबर 7 वरील जी आकृती आहे ती आकृती बघूया. बघा, ही जी आकृती आहे ही आकृती तुमच्या पुस्तकाच्या पान नंबर 7 वरती आहे आणि म्हटलेलं आहे करून पहा. आकृती 1.6चा अभ्यास करा व प्रश्नांची उत्तरे लिहा. आता या आकृतीमध्ये तुम्हाला 2 तराजू दिसतात आणि या 2 तराजूमध्ये एका पारड्यामध्ये जन्मदर आहे, दुसऱ्या पारड्यामध्ये मृत्यूदर आहे. एका पारड्यात दुसऱ्या पारड्यात जन्मदर आहे, दुसऱ्या पारड्यात मृत्यूदर आहे. आता पहिल्या तराजूमध्ये जन्मदर हा जास्त आहे, मृत्यूदर हा कमी आहे. दुसऱ्या तराजूमध्ये जन्मदर कमी आहे आणि मृत्यूदर जास्त आहे. आता बघा, याच्या खाली जे प्रश्न आहेत ते प्रश्न बघू. पहिला जो प्रश्न आहे, आकृती काय दर्शविते? आता आकृती ही जन्मदर व मृत्यूदराची तुलना दर्शविते. म्हणजे एका तराजूमध्ये जन्मदर जास्त दाखवलेला आहे, दुसऱ्यामध्ये कमी दाखवलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने जन्मदर व मृत्यूदराची तुलना ही या आकृतीमध्ये केलेली आहे. दुसरा प्रश्न आहे, जन्मदरापेक्षा मृत्यूदर जास्त असल्यास लोकसंख्येवर काय परिणाम होईल? याचे उत्तर आहे लोकसंख्या कमी होईल.
प्रश्न कसा आहे बघा, जन्मदरापेक्षा मृत्यूदर जास्त आहे. म्हणजे जेवढी जन्माला येतात त्यापेक्षा मरण पावणाऱ्या लोकांची संख्या ही जास्त आहे. मरण जास्त पावतात म्हणजे एकूण लोकसंख्येमध्ये घट होते आणि लोकसंख्या कमी होते. आता तिसरा प्रश्न कसा आहे बघा, मृत्यूदरापेक्षा जन्मदर जास्त असल्यास लोकसंख्येवर काय परिणाम होईल? म्हणजे वरील प्रश्नापेक्षा हा प्रश्न उलटा आहे. आता या ठिकाणी बघा, मृत्यूदरापेक्षा जन्मदर जास्त आहे. म्हणजे जेवढी लोक मरण पावतात त्यापेक्षा जास्त जन्माला येतात. मग जास्त जन्माला आल्यामुळे एकूण लोकसंख्येमध्ये वाढ होते, कारण जन्मदर हा जास्त आहे. बघा पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न काय म्हटला आहे बघा, दोन्ही दर समान असल्यास काय होईल, असे शक्य आहे का? दोन्ही दर म्हणजे दोन्ही जन्मदर व मृत्यूदर दोन्ही समान असल्यास काय होईल? आता बघा याचं उत्तर आहे, जेवढी लोकसंख्या असेल तेवढी स्थिर राहील किंवा समान राहील. कमी असेल तर कमी व जास्त असेल तर जास्त. आता याचा अर्थ कळतो का बघा, काय म्हटलं आहे प्रश्नामध्ये, दोन्ही दर समान असल्यास म्हणजे जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही समान असल्यास याचा अर्थ असा आहे, जेवढी जन्माला येतात तेवढीच लोक मरण पावतात. म्हणजे 100 जन्माला आली तर 100 मरण पावणार आहेत. म्हणजे एकूण लोकसंख्येमध्ये काहीही बदल होणार नाही. जेवढी लोकसंख्या असेल तेवढी स्थिर राहील. परंतु लोकसंख्या जर कमी असेल तर ती कमीच राहणार आहे, कारण त्यामध्ये वाढ होणार नाही. एखाद्या लोकसंख्या समजा एखाद्या देशाची कमी असेल आणि जन्मदर मृत्यूदर दोन्ही समान असतील तर ती लोकसंख्या कमीच राहील. पण समजा भारतासारखा किंवा चीनसारखा देश असेल, त्यांची लोकसंख्या जास्त असेल आणि जन्मदर व मृत्यूदर दोन्ही समान असतील तर त्यांची लोकसंख्या जेवढी जास्त आहे तेवढी जास्तच लोकसंख्या राहणार आहे. ही आकृती किंवा तक्ता हा तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 8 वरती दिलेला आहे. आणि काय म्हटलंय सांगा पाहू. म्हणजे तुम्हाला याचा अभ्यास करायचा आहे आणि याची उत्तरे द्यायची आहेत. आता काय म्हटलंय बघा, तक्ता 1.4 चे निरीक्षण करून जन्मदर आणि मृत्यूदर ह्या आकडेवारीची अनुक्रमे चढत्या क्रमाने मांडणी करा. म्हणजे तुम्हाला जी मांडणी आहे ती मांडणी चढत्या क्रमाने करायची आहे. आता काय दिले बघा तक्त्यामध्ये, एका कॉलममध्ये देश दिलेत, दुसऱ्या कॉलममध्ये ढोबळ जन्मदर 2017चा आहे, तिसऱ्या कॉलममध्ये ढोबळ मृत्यूदर आहे 2017चा आहे. देश आहेत स्वीडन, भारत, ग्रीस, चीन, संयुक्त संस्थाने, नायजर, आणि त्यांचा जन्मदर आणि मृत्यूदर आहे. आता आपल्याला काय सांगितलं आहे, याचा चढता क्रम लावा. म्हणजे काय करायचं आहे, कमीकडून आपल्याला जास्तीकडे जायचं आहे. मग बघा असे क्रमांक लिहायचे आणि नंतर ह्या क्रमांकानुसार आपण चढता क्रम लावायचा. आता बघा सर्वात कमी जो जन्मदर आहे तो ग्रीसचा आहे, म्हणून क्रमांक 1. दुसरा किती आहे, स्वीडनचा 11.5 दुसरा क्रमांक, परत 11.8 तिसरा क्रमांक, परत 12.4 चौथा क्रमांक, परत 18.1 पाचवा क्रमांक, परत 46.5 सहावा क्रमांक. म्हणजे चढत्या क्रमानुसार मांडणी कशी होईल बघा, पहिला देश ग्रीस येईल, दुसरा स्वीडन येईल, तिसरा अमेरिकेची संयुक्त संस्थाने येईल, चौथा चीन येईल, पाचवा भारत येईल आणि सहावा नायजर येईल. अशा पद्धतीने ढोबळ जन्मदराचा चढता क्रम येईल. तर ढोबळ मृत्यूदराचे आकडे बघा, पहिला आहे चीन सर्वात कमी 7.1, दुसरा आहे 7.2 भारत, तिसरा आहे 8.5 अमेरिकी संयुक्त संस्थाने, 8.5 नायजर, परत चौथा आहे स्वीडन 9.1. आता बघा यांचा चढता क्रम कसा येईल, पहिला देश येईल चीन, दुसरा येईल भारत, तिसरा येईल अमेरिकेची संयुक्त संस्थाने, परत येईल नायजर, नंतर पुढचा येईल स्वीडन, नंतर येईल शेवटचा ग्रीस. अशा पद्धतीने याचा चढता क्रम येणार आहे. तुम्हाला हा तक्ता बोर्डाच्या
प्रश्नाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे याचा चढता क्रम लावून तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवा. आता स्वाध्यायामध्ये बघा, तुम्हाला पहिला जो स्वाध्याय दिलेला आहे तो आहे टिपा लिहा. जन्मदर आणि मृत्यूदर यांच्यातील सहसंबंध लिहायचा आहे. त्यानंतर इतर जे प्रश्न आहेत त्यामध्ये एक प्रश्न तुम्हाला दिलेला आहे की आपण राहतो त्या परिसरातील किंवा आपल्या गावातील ढोबळ जन्मदर व ढोबळ मृत्यूदर काढा. आता हा कसा काढायचा, तर आपल्या गावामध्ये ग्रामसेवकडे जन्मदर व मृत्यूदराची नोंद असते. त्यांच्याकडून एकूण जन्म किती झाले त्याची संख्या आणायची, एकूण मृत्यू किती झाले त्याची संख्या आणायची आणि एकूण लोकसंख्या किती आहे त्याची संख्या आणायची आणि ह्या आकडेवारी आपण जी सूत्र बघितली त्यामध्ये टाकायची आणि हे उदाहरणे सोडवायची. पुढील व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणातील शेवटचा मुद्दा लोकसंख्या वाढ आणि विस्फोट याची माहिती घेणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.